नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी कशी करायची? त्याच्या काय-काय प्रोसेस आहेत? कोणत्या पद्धतीने करता येईल? काय-काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष के-वाय-सी करायच्या कारवाईच्या बाबतीत ही माहिती आपण बघूया. तर तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्याच्यानंतर के-वाय-सी बॅनर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला के-वाय-सी फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत म्हणजे कॅप्चा टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपली के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे. जर आधीच तपासली असेल तर के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे. नसेल झालेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही ते तपासला जाणार आहे. त्यामध्ये मंजूर यादीत नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा मेसेज येईल. आणि जर तो लाभार्थ्याच्या पात्र यादीत असेल तर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर OTP गेलेला असेल. तो OTP त्यामध्ये टाकून तो सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे अजून एक प्रोसेस करायची आहे. त्यामध्ये पती किंवा वडिलांचा आधार कार्ड पुढे नमूद करायला येणार आहे. तो आधार कार्ड टाकून खाली कॅप्चा टाकून त्याच्यानंतर आधार चा जो नंबर त्या वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक असेल त्याच्यावर एक OTP जाईल. तो OTP त्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर शेवटी तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली डिक्लेरेशन येणार आहे. 2 डिक्लेरेशन येणार आहेत. त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. त्याच्यानंतर दुसरा आहे, माझ्या कुटुंबातील केवळ विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. या चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे. त्या दोन्ही ठिकाणी होय होय असं करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुमची के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे ही के-वाय-सी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून करता येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तसेच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.